होणार नाही आणि मला खात्री आहे की ज्यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे ते त्याचा शहानिशा करत आहेत. त्यामुळं आम्ही त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. ज्या पद्धतीने तक्रार करण्यात आली आहे त्यावर श्री धनंजय मुंडे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. यासाठी त्यांनी हायकोर्टात मुंबईला देखील यापूर्वीच काही महिन्याआधी आपला अर्ज देखील सादर केलेला आहे आणि त्यामुळं त्याची यथोचित अशी आवश्यक ती माहिती ज्यांच्याकडे तक्रार झाली आहे ते घेतील. जर आवश्यकता वाटली तर पुढची पावलं ते टाकतील. भाजपनं मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली चंद्रकांत दादांनी काल त्या संदर्भात. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष आहे, त्यांचं ते काम आहे, पण त्यांच्या वेगळे नेते वेगळ्या पद्धतीच्या मागण्या करतायत आणि वेगळ्या पद्धतीच्या मागण्या करतायत. काही नेते समंजस आहेत, ते अतिशय सावधतेनं आपली भूमिका मांडतायत. चंद्रकांत दादा कशा भूमिका मांडतात हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे त्यावर जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही. सर, एक मुद्दा समोर येताना दिसतोय की मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची चिन्ह दिसत आहे, की काय राष्ट्रवादीची भूमिका आहे? असं आहे की मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची आवश्यकता नाही आहे, सध्या तशी काही नाही आहे आणि या परिस्थितीचा योग्य तो आढावा योग्य त्या स्तरावर घेण्यात येईल. सर, नवाब मलिक यांचे जे जावई आहेत त्यांना देखील ड्रग्ज प्रकरणात काल अटक करण्यात आलेली आहे आणि भाजपने त्यांच्या पण राजीनाम्याची मागणी केली आहे. असं आहे की जावयाने काही एखादा गुन्हा केलेला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि मला वाटतं की त्यांना अटक करण्यात आलेली आहे, कोणत्या बेसिसवर केली आहे माहीत नाही, पण त्यांच्या अटकेत एक तरी सर्वांच्याच लक्षात यायला पाहिजे की सरकारी हस्तक्षेप या कोणत्याही कामात होत नाही. त्यांना अटक झालेली आहे ती कोणत्या कारणास्तव झालेली आहे आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन्स काय आहेत याची माझ्याकडं माहिती नाही आहे, पण नवाब मलिक यांचे जावई असून देखील त्यांना अरेस्ट झालेली आहे आणि ज्यांनी जे इन्व्हेस्टिगेशन करतायत ते त्याचं योग्य त्या पद्धतीनं त्याचं काम करतील. त्यात सरकारी हस्तक्षेप होण्याचा प्रश्न नाही. कोणाचे तरी जावई आहेत म्हणून सासऱ्याने काही हे करावं असं मला वाटत नाही. जावयाचा वेगळी फॅमिली आहे ती, त्यांनी काही जर चूक केली असेल, गुन्हा केला असेल तर योग्य त्या पद्धतीनं त्या बाबतीत कारवाई होईल. पण आपण काय बघतो की एका मागोमाग एक राष्ट्रवादीचे 2 मंत्री जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत. हे राजकारण वाटत आहे का की ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते अडचणीत येतात? असं आहे की मी याच्या बाबतीत कोणतीही कमेंट करणार नाही, कारण दोन्ही या पोलिसांच्याकडे गेलेले विषय आहेत आणि आम्हाला पोलिसांच्यावर कोणताही दबाव आणायचा नाही. निरपेक्ष पद्धतीने चौकशी व्हावी दोन्ही प्रकरणात अशीच आमची अपेक्षा आहे. पण मग दोघांचे राजीनामे घेणार किंवा काय होणार किंवा पक्ष त्यांच्याकडनं त्यांची भूमिका मागणार का? मला वाटतं की नवाब मलिक यांच्या बाबतीत जावयाने केलेली एखादी चूक असेल, केली आहे की नाही ते माहीत नाही, ते चौकशीच्या दरम्यान कळेल. तर मला वाटतं त्याचं सासऱ्याने म्हणजे सासऱ्यावर परिणाम होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत मी आपणाला सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेंच्या बाबतीत जो अर्ज त्या महिलेने केलेला आहे त्याची साधारणपणाने प्राथमिक माहिती घेऊन आवश्यक त्या गोष्टी होतील असं मला वाटतंय आणि त्या बाबतीत सरकार कोणताही या दोन्ही प्रकरणात हस्तक्षेप करत नाही, केलेला नाही हेच यातून स्पष्ट होतं. केंद्र सरकारच्या एजन्सीज आहे, एनसीबी असेल, ईडी असेल, कुठतरी महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या जागी संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस पाठवण्यात आली ईडीकडून. आता नवाबभाईंच्या जावयाला अशा पद्धतीने अडकवायचा प्रयत्न. तुम्हाला वाटतं अशा पद्धतीने कुठतरी केंद्र सरकार दबावाचं राजकारण करतं? नाही, आता दिल्लीत बसलेले केंद्र सरकार हे सतत आपल्या विरोधकांनाच नामोहरम करण्यासाठी या सर्व यंत्रणा वापरते हे भारत नाही जग जाहीर आहे आणि सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं अशा केलेल्या कारवाईंवर लोकही आता विश्वास ठेवत नाहीत. लोकांना त्यात काहीतरी
काळबेरं आहे आज देशातल्या जनतेलाही कळायला लागले. त्यामुळं आता ईडीने केलेली कारवाई किंवा इन्कम टॅक्सच्या झालेल्या धाडी या फक्त राजकीय अभिनिवेशातून होत आहेत आणि विरोधकांना त्रास देण्याचाच याच्यात प्रयत्न आहे असा त्याचा भाग आहे. आणि लोकांना सुदैवाने देशातल्याही कळायला लागले की दिल्लीचं मोदी सरकार हे अशा यंत्रणा या आपल्या विरोधकांना नामरण करण्यासाठी वापरते. सर, एक जयंत पाटीलच्या राष्ट्रवादीचे पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादी प्रवेश होण्याची चिन्ह दिसतात. असंही पंकजा मुंडे राष्ट्रवादी देणार असे देखील चर्चा खूप मोठ्या प्रमाणात राजकारणात रंगली आहे. तसं काही चर्चा आहे? नहीं, माझ्यापर्यंत अशी काही चर्चा नहीं है. पटेल साहब, सेना जी धनंजय मुंडे के ऊपर जिस तरह से एक सेक्सुअल हैरेसमेंट का आरोप लग रहा है, एक महिला ने लगाया, किस तरह पूरी घटना को देखते हैं और एनसीपी पार्टी किस तरह पूरी कर? देखो, उन्होंने आरोप किया है, जहां जाके उन्होंने तकरार दर्ज की है वहां के लोग उसकी छानबीन करेंगे, के अनुसार उसके ऊपर वो निर्णय करेंगे, एक्शन लेंगे. और जहां तक धनंजय मुंडे जी का सवाल है, उन्होंने कोर्ट में पहले से ही ये ब्लैकमेलिंग का केस है और मुझे इसमें ब्लैकमेल किया जा रहा है, इसके बारे में उन्होंने अपना मत या अपनी अर्जी कोर्ट में रखी है, पेश की है. और इसीलिए मुझे लगता है कि इसके ऊपर मैं कमेंट नहीं कर रहा हूँ. धनंजय मुंडे जी जो कह रहे वो कह रहा हूँ, लेकिन इसमें जहाँ उन्होंने एप्लीकेशन दिया है वहाँ प्राइमा फेशिया कुछ चीज़ें है कि नहीं, इसके ऊपर मुझे लगता है वो एजेंसी अभ्यास करेगी और आवश्यकता अनुसार वो कार्रवाई करेगी. सर, बीजेपी जिस तरह से इस्तीफे की मांग करे धनंजय मुंडे की, किस तरह देख रहे हो? क्या उनको इस्तीफा देना चाहिए? आप लोग मांग रहे हो? मुझे लगता है कि कोई ऐसे आरोप करे और इमीडिएटली दूसरे दिन इस्तीफा की मांग हो, ये गलत है. मुझे लगता है कि ऐसे आरोप हमारे एक युवक अध्यक्ष के ऊपर भी लगे थे, लेकिन हमें ऐसा सुनाई दिया है कि जो महिला आरोप कर रही थी उसके और हमारे वो युवा अध्यक्ष उनके कोई ताल्लुकात कभी संबंधी नहीं है, फिर भी आरोप हुए हैं और उनकी बदनामी करने की बहुत बड़ी कोशिश हो गई. अभी पुलिस उसके ऊपर इन्वेस्टिगेशन कर रहे हैं, इसलिए मैं उसके ऊपर कुछ कमेंट नहीं करूँगा. लेकिन वैसे ही हमारे धनंजय मुंडे जी के ऊपर जो आरोप है उसके ऊपर उसमें सच क्या है, उनके कुछ ताल्लुकात थे, संबंध थे या नहीं, इसके ऊपर थोड़ी तो इन्फॉर्मेशन जो एजेंसी इसमें जांच करेगी या इसमें कुछ इन्फॉर्मेशन लेने की कोशिश करेगी, उनको अगर उसमें कुछ बेस लगा तो उसके ऊपर एक्शन होने ही वाली है. अगर वो बेसलेस है तो शायद उसमें एक्शन करने की कोई ज़रूरत नहीं है, क्योंकि ऐसे ये ब्लैकमेलिंग हो रहा है, ये धनंजय मुंडे ने प्राइवेट में नहीं कहा, पब्लिकली नहीं कहा, कोर्ट में जाके भी कहा है कि बार बार ये मुझे तकलीफ दे रही है. So do you feel there is a vendetta politics being employed by the center, considering so many arrests being made now, Sameer Khan, the son-in-law, as well as with what happened with the wife of Sanjay Raut as well? Yes, it is very unfortunate, but in India people by now know that all the central agencies are being used against the opponents in India. And in Maharashtra there have been these 2-3 cases where people know that there is nothing, but still government of India's agencies are after them. So I think whatever arrest has happened, we will say that let them investigate. We feel that the person come out innocently, his innocence will be proven. But he is son-in-law of Mr. Nawab Malik. So son-in-law has made any mistake or not, that is under investigation. They will find it about it. We have no objection to that. But it doesn't affect Mr. Nawab Malik because it is a different family. Sir, but opposition, the BJP has demanded for resignations of both Nawab Malik and Dhananjay Munde. What will be NCP's stand now? See, we want to take any decision based on facts. So since somebody is making allegation, somebody is arrested, we don't know whether it is a vendetta politics played by government of Indian central agencies or not. But it doesn't mean that immediately we should run after and we should start giving resignations. We will see
there is a time will decide whether there is a mistake on anybody's part or not, and then based on that we will take appropriate decisions. सर संभाजीनगर वादावरून महाविकास आघाडीत नामांतरावरून तो काल देखील सीएम म्हणून ट्विट केलं की उस्मानाबाद धाराशिव असा शब्द वापरला. त्याला काँग्रेसचा देखील याला विरोध आहे. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? असं आहे की शिवसेनेची मतं पूर्वीपासून आहेत, त्यांची मतं पूर्वीपासून आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं आमची भूमिका, त्यांची भूमिका, काँग्रेसची भूमिका या ज्या त्या ठिकाणी आहेत. आम्ही सरकारमध्ये एकत्रित आलेलो आहे, ते कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आलेलो आहे. त्यावेळी त्यात कोणी कुठलं नाव सोडायचं आणि कोणी कुठलं नाव धरायचं याच्यावर चर्चा झालेली नाही. ते ज्याचे त्याचे प्रोग्राम्स आहेत, ज्याचे त्याचे इश्यूज आहेत, जे त्यांनी पूर्वीपासून शिवसेना तर संभाजीनगर, धाराशिव हे गेले अनेक वर्ष त्या दोन्ही शहरांचा उल्लेख ते तसे करतायत. त्यात विशेष काय आहे? पण आता ते मुख्यमंत्री आहेत आणि अशा प्रकारे नाही, असं आहे की ते मुख्यमंत्री झाले म्हणजे त्यांनी त्यांची मतं सोडावीत आणि बदलावीत असा काही भाग नाही आहे. मुख्यमंत्री आहेत तसेच ते शिवसेना प्रमुख देखील आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली आणि त्यांनी सरकार स्थापन केल्यावर त्यांनी त्यांची मतं सोडावीत असा काही आम्ही आग्रह कधी केलेला नाही. त्यांची मतं त्यांच्या जागी आहेत, ते त्यांची मतं मांडू शकतात. त्यांच्या मताला तुम्ही सहमत आहात का? सहमत कोण कोणाशी आहे या बाबतीत आपण जास्त संशोधन करावं असं मला वाटत नाही. सर, ज्या पद्धतीने आता जे आरोप झाले धनंजय मुंडेंवर, कारण ते सामाजिक न्याय मंत्री आहेत म्हणून इतका आरोप प्रत्यारोप सुरू आहे, तर ह्या प्रकरणी एक तर मुख्यमंत्र्यांबरोबर काही चर्चा होणार आहे का किंवा पक्षप्रमुखांनी आपली काही चर्चा होणार आहे? पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा आढावा जरूर घेतला जाईल, पक्षाच्या अंतर्गत जरूर घेतला जाईल आणि आवश्यकता बसली तर मुख्यमंत्री महोदय पण या विषयात कन्सर्न असतील तर आहेत आणि त्यांच्याशी या बाबतीत फॅक्ट्सवर आधारित योग्य त्या भूमिका आम्ही घेऊ. पण त्या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे होणार नाही हे स्पष्ट आहे आणि भाजपा राजीनामा कोणीतरी आरोप केला म्हणून देणं ही बाब होणार नाही. पण या बाबतीत आम्ही पक्षस्तरावर योग्य तो विचार राजीनामा कोणीतरी एक महिला आरोप करते. धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. असं असताना जर धनंजय मुंडेंना कोणीतरी जाणीवपूर्वक ब्लॅकमेल करत असेल आणि धनंजय मुंडेंचा त्यात काही दोष नसेल तर राजीनामा घेण्याचा त्यावेळी प्रश्न उद्भवणार नाही. त्यामुळं संबंधित एजन्सी जिथं त्यांनी तक्रार केलेली आहे त्यांच्याकडून त्याची सगळी माहिती घेतल्यानंतर योग्य ती भूमिका त्या एजन्सीज घेतील. त्यानंतर आम्ही योग्य ते विचार करू. Sir, you mentioned about vendetta politics from the center. Any countermeasures or preventive actions the Maharashtra government is going to take to avoid these vendetta politics being done? No countermeasure you cannot take about the people who are already prejudiced. So it is very difficult to assess what they will do, and therefore we will have to face it as it comes. But we are sure that whatever they are doing, people of Maharashtra have started understanding, started knowing about this vendetta politics, and people of Maharashtra